श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील बिल्डिंग व घर बांधकामासाठी लागणारे नामवंत कंपनीचे स्टील व सिमेंट आणि इतर सर्व साहित्य मिळणारे एकमेव ठिकाण म्हणजे प्रभाकर स्टील। पत्ता मुख्य शाखा MIDC इंडस्ट्रीज एरिया लाईफलाईन केमिकल समोर, दुसरी शाखा MIDC इंडस्ट्रीज एरिया स्पीड रेडीमेड अनंततारा लॉन समोर, अक्कलकोट रोड, सोलापूर। संपर्क क्रमांक 9423591259 व 8087551679। आज खरं तर त्याचं चिंतन मनन करणं आज गरजेचं आहे। आज आम्हाला लोक म्हणतात की काय महाराज तुम्ही किती फिरता, किती प्रवास करता, किती कीर्तन करता, किती भजन करता। आमच्या पूर्वजांनी केलेल्या कामाच्या समोर आमचं फिरणं शून्य आहे, शून्य। आमचे पूर्वज जेव्हा घर सोडून जात होते तर जाताना काही म्हशी सोबत घेऊन जात होते, गेल्यावर 3-3 महिने घरी परत ह्याला घरातून एकदा स्टँडवर गेलं की मी स्टँडवर पोहोचलो बरं, स्टँडवरून गाडीत बसली की मला जागा मिळाली बरं, मी पंढरपूरच्या स्टँडवर उतरलो बरं, काळजी करू नको मी रात्री पुन्हा घरी। म्हणजे आपलं एवढं मोबाईल टच असतो। पण जुन्या काळात एकदा गेला ते जुनी म्हणे बघा, बद्री गया तो उतरी, सब तीरथ बार बार गंगा सागर एक बार। आता अशा आमचं एक जण तर बद्री केदारला जाऊन आला, बद्री केदारला जाऊन मला म्हणला महाराज आपलं पंढरपूरवर आहे रे बाबा। मी म्हणलो का पंढरपूरवर आहे? महाराज पंढरपूरला गेल्यावर काही आठवत नाही, नुसतं देव आठवतोय म्हणला। पण बद्री केदारला गेल्यावर जगात जेवढे देव बघितले नाही तेवढे सगळे देव आठवते। मग कस काय? महाराज तसंच आहे म्हणला, खाली बघितलं तर मरण आहे म्हणला, वर बघितलं तर देव आहे म्हणलं। त्याला बघायला गेलं तर इथं पडलो काही वाटणार, इथं पडलो तर वरचं दिसतंय का नाही, अशी अवस्था असते। काही काही जणांना वाटावं, काही काही मला म्हणले की महाराज त्या बद्री केदारला गेल्यावर असं वाटतं की आम्ही कशाला कशाला देव, अवघड असं देव कुठं जाऊन बसले, काय बसले, आता त्याचं चिंतन आपल्याला इथं करायचं नाही। पण आपण जर पंढरपूरला जर गेलो कसं तीर्थ आहे तुम्ही सांगा। संत सज्जनी तिथं गेल्यावर त्याला जे पाहिजे ते, आता त्याच्याविषयी मला काही जास्त बोलायचं नाही, पण असा पंढरीचा पांडुरंग। आता भक्ती कशी असावी? आपल्याला जाऊन देवाला नैवेद्य दाखवून ये म्हणतात, आपण जातो, पाणी असू दे नसू दे, झाला आपला घरी आई म्हणते देवाला नैवेद्य दाखवणच का? दाखवणं जरा पाण्यात म्हणतो त्रिपाद वगैरे तर येईल तो
मंत्र म्हणतो. पण नामदेवरायांसारखा एखादा जीव जन्माला येतो, नैवेद्य दाखवायला गेले नाही, नैवेद्य जीव घालायला. आपल्या हातून जर देव रोज नैवेद्य जेवले असते, आपण जीव नैवेद्य दाखवला असतो का? रोज दाखवा काय, पण त्यांना म्हणणार आंबट झालंय, तिखट झालंय, नैवेद्य दाखवलं. नामदेवरायांनी देवाला नैवेद्य दाखवला, समर्पण केलं. तिथं समर्पण ही ताकद नामदेवरायांची होती. आता आम्ही कीर्तन करतो. आता उद्या सकाळी जर कोण विचारलं काय कसं झालं होतं, काय कीर्तन झालं, हारच हार होते, कीर्तन कसं झालं ते मला म्हणजे महत्व कीर्तनाला आलं का हरवा, काय वेळ करणं रील केलं, लोक तिची तारीफ करत बसली त्याच्या रीलची. मग विचारणार दुसरे कोण आलं कीर्तनाला, काय आलं, कोण हार घातला, काय नाही, त्यानं किती मोठा घातला, खूप मोठा हार घातला तर त्याला काय पैशाला कमी आहे म्हणून त्याला, आणि लहान घातलं तर म्हणणार हे चिकू मारवाडी काय. म्हणजे दोन्हीकडून बोलणार. हार मोठा घातला तरी नाव ठेवणार, हार लहान घातला तरी नाव ठेवणार. पण व्यक्ती म्हणजे आपण कसंही केलं तरी आपल्याला एकजण नाव ठेवणार असतोच. इतकं लक्षात घ्या, आपल्याला कोणाला नाव ठेवायचं नाही, आणि नाव ठेवू पण ते काय लोक म्हणतात तसा चिकू आहे तो काही काम करू शकत. म्हणून नामदेवरायाला ज्यावेळेस आपण नैवेद्य दाखवतो, दाखवायला आपण ज्यावेळेस जातो, आपण भजनही करतो, कीर्तनही करतो, 2 तासात आपलं कीर्तनही संपतं, आपल्या सगळ्या गोष्टी आपल्या 2 तासाच्या आपल्या होऊन जातात. पण असं म्हणतात आमचे वीरप्पा महाराज, आमचे मल्लप्पा महाराज, वीरप्पा महाराज नाही, मल्लप्पा महाराज जर एकदा चक्रीवादीला उभा राहिले तर 18 तास चक्रीवादन करायचे. 18 तास अवस्था लागते. असो ऐसा कोठे आठवायची नाही, देहीच विदेही माझी मज झाली अनावरवाचा, छंद या नावाचा घेतलास. ती त्याला अवस्था प्राप्त होती, ती अवस्था प्राप्त झाली पाहिजे. नामदेवरायांचं सदैव नामजप चालू राहून नामदेवरायाला ती अवस्था सातत्यानं भक्तीची प्राप्त झाली. म्हणून महाराज म्हणतात की भक्तीशिवाय मोक्ष नाही. जे सांगू, भक्त मोक्ष कधी मागतच नाही, आणि जर मोक्ष मागितला तर तो भक्तच आहे. कारण असं महाराज स्वतः म्हणतात, सांगोनी सुखाचा वाटा, मोक्ष मागे तो करंटा. अरे बाबा मोक्ष नको, हो नको ब्रह्मज्ञान, आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव, ऐसे करी दावी रूप मज, गोपिका रमण. महाराज म्हणतात की मला काही, मला त्याची काही गरज नाही म्हणून महाराज म्हणतात. म्हणून नामदेवरायांसारखे एक अवस्था आपल्याला प्राप्त व्हायला पाहिजे. आज नामदेवरायांचा जन्मोत्सव सोलापुरात खूप मोठ्या राजवैभवात नामदेव प्रतिष्ठानाच्या वतीनं साजरा केला जात आहे. त्यासाठी एकदा विठोबा रुक्माईचं भजन घ्या, म्हणजे पुढे सांगतो. विठोबा
चाल शेवटची देऊ म्हणून नामदेव भजनाला वगैरे वेळ जातो 11 वाजले. शेवटची एक चाल देऊ म्हणजे नामदेव पुन्हा भजन म्हणायचं सगळं करायला समारोप करायला वेळ जातो. नामदेवराय असं म्हणतात की भक्तीशिवाय मोक्ष नाही आणि देवाशिवाय आनंद नाही. हो, भक्ती केली तर ताबडतोब मोक्ष मिळतं. देवाला प्राप्त करून घ्या म्हणून मला सांगतो. भक्ती वेणे मोक्ष नाही हा सिद्धांत वेद बोले आज वेदे रामायणे चैव पुराणे भारते तथा आदौ मध्ये तथा जानते हरे सर्वत्र गीयते. 14 जाण 18 पुराण हरिसी गाते. बाबा 4 वेदाने त्या प्रभूला गायलेलं आहे. आदौ मध्ये तथा चांते हरी सर्वत्र गीयते. सगळीकडे त्या देवाला गायलेले हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे. की बाबा वेद सुद्धा हात उभा करून सांगतो की त्याच्याशिवाय मोक्ष नाही. महाराज म्हणतात ते जर तुला ज्ञान प्राप्त करायचं जर असेल तर तुला सद्गुरूला आणि संताला शरण गेलं पाहिजे. कारण शरण जाणं म्हणजे नुसते पाया पडणे म्हणजे शरण जाईल. सर्वांगाने तरी तरुण जीवे चरणाशी लागावे आणि अगर्वता करावे. दास्य सकळ सद्गुरूची सेवा करत असताना गर्वरहित होऊन त्या सद्गुरूची आपण सेवा केली पाहिजे म्हणून महाराज सांगतात. आणि हे करत असताना लटिका व्यवहार वाया येरदार म्हणून याला साक्षीत्वाला कोण पाहिजे तर पाहिजे साक्षीला सद्गुरू. तो सद्गुरू तिथं साक्षीला पाहिजे. म्हणून प्रत्येकाने गुरुमंत्र हा घेतला पाहिजे. प्रत्येकाने माळ ही घातली पाहिजे. गुरुनी दिलेला मंत्र रोज जपला पाहिजे. गुरुनी सांगितलेली वारी केली पाहिजे. गुरुनी सांगितलेले नियमाचरण केले पाहिजे. नामदेवराय जरी देवाचे भक्त होते तरी शेवटी नामदेवराय म्हणतात नामा म्हणे निकी सापडली सोय न विसंबे पाय खेचराचे. अरे बाबा खेचराचे पाय मी कधीच विसरू शकत नाही. त्याचा इतिहास वगैरे वेगळा आणि आयुष्यात काही घडलं नाही तर संतांची सेवा साधूची सेवा नामदेवरायांची सेवा ही घडली पाहिजे एवढं तुम्हाला निश्चितपणे सांगतो. आपण ज्ञानेश्वर माळे घेऊ का नामदेवला नाव घेऊ. ज्ञानेश्वर सेवा करावी संताची.
प्रत्येकाने खूप आपलं मनापासून कार्य केलेलं आहे, पण एक प्रेमाची भेट म्हणून प्रतिष्ठानच्या वतीने आम्ही काही सन्मान करणार आहोत. त्यांचे नाव घेतोय, त्यांनी लवकर यायचं आहे आणि आशीर्वाद रूपी श्रीफळ सत्कार सगळ्यांच्या हस्ते स्वीकारायचा आहे. सर्वप्रथम मी आमंत्रित करतो संदीप पिसे यांना. लवकर यायचं आहे. संदीप पिसे त्यानंतर विजय कोकळकर, विजय कोकळगावकर, कृपया तुम्ही पुढे यायचं आहे. विजय कोकळगावकर यांचा सत्कार करायचा आहे. त्यानंतर कृष्णा भोसले, श्री अंकुश गायकवाड, श्री अंकुश गायकवाड यांनी आशीर्वाद स्वीकारायचा आहे. अंकुश गायकवाड. विठ्ठल कुलकर्णी, विठ्ठल कुलकर्णी यांनी सद्गुरूंच्या हस्ते आशीर्वाद स्वीकारायचा आहे. विठ्ठल कुलकर्णी. हरिहर मोरे, हरिहर मोरे यांनी आशीर्वाद स्वीकारायचा आहे. विलास काका कोकितकर, विलास काका कोकितकर यांचा सत्कार सन्मान होत आहे. आबा महाराज कुरनूर यांनी आशीर्वाद स्वीकारायचा आहे. नागनाथ पाटील PSI. त्यानंतर सिद्धेश्वर चव्हाण यांनी आशीर्वाद स्वीकारायचा आहे. तुषार शिंदे, तुषार शिंदे यांनी सद्गुरूंच्या हस्ते आशीर्वाद स्वीकारायचा आहे. तुषार शिंदे. बसवराज साधू कोळेकर, बसवराज साधू कोळेकर यांचा सन्मान होत आहे. श्री गोकुळ मवाळे साहेब, गोकुळ मवाळे साहेब माजी जिल्हाधिकारी सोलापूर यांचा सन्मान करत आहोत. साहेब पंढरपूरला त्यांची सेवा आहे, तर सद्गुरूंच्या हस्ते त्यांचा सन्मान होत आहे. श्री गोकुळ मवाळे साहेब माजी जिल्हाधिकारी.
साहेबांचं खूप मोठं योगदान पंढरपूर देवस्थानला आहे. सोलापूर जिल्ह्याला तर आहेच आहे, पंढरपूरला आहेच. माऊली महाराज बचुटे, माऊली महाराज बचुटे यांचाही सद्गुरूंनी सन्मान करावा. माऊली महाराज बचुटे, हरिओम पाटील पकवाज वादक, हरिओम पाटील पकवाज वादक. त्यानंतर श्री हरी पाटील पकवाज वादक यांचाही सत्कार सन्मान होत आहे. श्री सद्गुरूंच्या हस्ते श्रीनिवास चव्हाण महाराज यांचाही सत्कार होत आहे. आदिनाथचा करा, आदिनाथचाही सत्कार करा, चांगला म्हणतो. आदिनाथ पाटील यांचाही सत्कार होत आहे. आदिनाथ पाटील त्यानंतर वनकवडी सर यांचाही सत्कार सन्मान होत आहे. श्रीपाद संपलं तर नुसतं नाराज नाना केकडे यांचा सत्कार सन्मान होत आहे. नाना केकडे, हो काका. नरेंद्र पाटील यांचाही सत्कार सन्मान होत आहे. पंढरीनाथ पाटील यांचाही श्रीफळ देऊन सत्कार सन्मान करावा. ते पायऱ्या चढताना सांग, पायऱ्या खालीच थांबा. खालीच थांबा. अजून कोण नाही. धन्यवाद महाराज. सर्वांना विनंती आहे की सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घ्यायचा आहे. श्री नामदेव जनाबाई प्रतिष्ठान यांच्याकडून श्री नामदेव विठ्ठल मंदिर येथे महाप्रसादाचं आयोजन. Hare
मालिया